शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोयाबीन प्लॉटमध्ये बलदेव 47 सिलेक्शन बलदेव 47 हा जो प्लॉट आहे हा आपण 25 जूनला आपण इथं टोकन केला होता टोकन पद्धतीने। आणि तो वरचा प्लॉट जो आहे तो आपण साधारणतः 7 जुलैला पेरणी केली। तो थोडा वर आहे आणि हा आहे टोकन पद्धतीचा। तर हा आपण थोडा लवकर केला होता, धूळ पेरणी केली। पाऊस काय आला नव्हता, परंतु आपण धूळ पेरणी टोकन पद्धतीने 21 इंचावर आणि 1 फुटावर 3-3 बिया अशा प्रकारे टोकन केलता। आणि आज साधारणतः या प्लॉटला 25 जून ते 25 जुलै 25 जुलै ते 25 ऑगस्ट आज आहे 28 तारीख ऑगस्टची, म्हणजे साधारणतः 63 दिवसाचा 2 महिने 3 दिवसाचा हा प्लॉट आहे। तर या प्लॉटमध्ये अशा प्रकारे परिपूर्ण शेंगा ह्या भरलेल्या आहेत। हे बघा, 3 दाण्याची शेंग आहे, अवचित शेंड्याला 4 दाण्याची पण आहे कुठं कुठं। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण शेंगा इथं भरलेल्या आहेत। कुठं कुठं 4 दाण्याची अशा प्रकारे आहे। हे बघा, अशा प्रकारे ही 4 दाण्याची अशा प्रकारे, परंतु संपूर्ण शेंगा ह्या परिपूर्ण भरलेल्या आहेत। हे बघा, शेंडा बूड सर्व शेंगा भरलेल्या आहेत। तर हे आहे सिलेक्शन बलदेव 47 ही व्हरायटी, परिपूर्ण शेंगा भरल्या, लवकर येणारी व्हरायटी आहे। आणि आज 63 दिवसामध्ये परिपूर्ण शेंगा भरल्या आहेत आणि एवढ्या जाड दाणे झालेले आहेत, आपण इथं बघू शकता अशा प्रकारे। हे बघा कशा प्रकारे जाड दाणे टपोरे दाणे झालेले आहेत। याचं एकच कारण आहे, रोगप्रतिकार शक्ती ह्या व्हरायटीला भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन क्षमता भरपूर आहे। त्यामुळेच ही व्हरायटी टोकन पद्धतीला 17, 18, 19 क्विंटलपर्यंत उतारा देते आणि हीच व्हरायटी पेरणी केली तर 13, 14 क्विंटलपर्यंत सहज उतारा देते। फक्त पेरणी करताना 1.5 ते 2.25 फुटावर 20 किलो बियाणं फक्त एवढं टाकायचं आहे। आणि टोकन करताना आपण 1.5 बाय 1 फूट 21 इंच बाय 1 फूट किंवा 2 बाय 1 फुटापर्यंत सुद्धा याची टोकन पद्धतीनं 3-3 बिया किंवा 4-4 बिया जरी टोकन केल्या तरीही चालते। व्हरायटी जबरदस्त आहे, कुठलीही तुम्हाला वेगळं खत वगैरे टाकायची गरज नाही। एकदाच फक्त खाद्य द्यायचं, एकरी 1 बॅग। तुम्हाला याच्यात कुठलीही म्हणजे रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे, त्याच्यामुळं रोगराई येणार नाही, कारण पान हे जाड आहे। बघा, आपण अशा प्रकारे काळे कुट्ट हिरवा कलर राहील, व्हायरस येणार नाही। बाजूच्या प्लॉटवर व्हायरस बघा कशा प्रकारे पिवळे आपण इथं बघू शकता झाडं आहेत। आणि आपल्या या प्लॉटवर बघा सिलेक्शन बलदेव 47 वर कुठलीही व्हायरसचं झाडसुद्धा आपल्याला दिसणार नाही, कारण एकच रोगप्रतिकार शक्ती आपण आपल्या प्रक्रियेमुळे करतो, जी 4 महिन्याची प्रक्रिया असते। त्या 4 महिन्याच्या प्रक्रियेमध्ये आपण खोली पॅकमध्ये ही प्रक्रिया करतो, त्यामध्ये आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि उत्पादन क्षमता 3 पट वाढवतो। त्यामुळं आपल्याला उत्पादन पण वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती पण वाढते। ही सिलेक्शन व्हरायटी आहे, त्याच्यामुळं सिलेक्शन बलदेव 47 आपण याला नाव दिलेलं आहे आणि लवकर येणारी व्हरायटी आहे। आपण इथं बघू शकता कशा प्रकारे टपोरे दाणे झालेले आहेत। बघा, परिपूर्ण टपोरे दाणे झालेले आहेत, पूर्ण शेंगा भरल्या आहेत, जाड झालेल्या आहेत। ही आता 63 दिवसात तयार झालेली आहे। आता इथं एकच झाड आहे, बघा एकच झाड आहे आणि एका झाडाला इथं 250च्या वर शेंगा असू शकतात। बघा, इथं पूर्ण शेंगा भरलेल्या आहेत आणि याच जागी जर आपण 3 बिया जर राहिल्या असत्या तर आपल्याला इथं 400 ते 500 शेंगा भेटल्या असत्या। परंतु इथं पावसामुळे धूळ पेरणी केल्यामुळे काही झाडं निघले, काही झाडं निघाले नाही, त्याच्यामुळं आपण इथं बघू शकता कशा प्रकारे टपोरे दाणे भरलेले आहेत। तर ही व्हरायटी जबरदस्त आहे, उतारा पण चांगला आहे, फवारणीचं तेवढी गरज नाही, कारण रोगप्रतिकार शक्ती 3 पट आपण आपल्या प्रक्रियेनुसार वाढवली आहे आणि उत्पादन क्षमता 3 पट वाढवली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीमध्ये प्रक्रियेपेक्षा स्वतःची ताकद जी आहे ही भरगच्च आहे, त्यामुळं अजून ही व्हरायटी काम करते। त्याच्यामुळं व्हायरस वगैरे कुठेही तुम्हाला दिसणार नाही, खोडकिडा दिसणार नाही, रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे परिपूर्ण पान जे आहे हे जाड आहे। जाड असल्यामुळे याच्यावर छोटे पांढरी माशी किंवा थ्रिप्सचा अटॅक, तुडतुडे, मावा याचा कुठलाही रोग येणार नाही, कारण पान जाड आहे। त्याच्यामुळे नाजूक नसल्यामुळं त्याच्या पानामध्ये त्याची जे तोंडाची आणि असते हे डंख मारू शकत नाही आणि रोज शोषण करू शकत नाही, त्यामुळं कुठलाही रोग येणार नाही। आणि एकदाच खाद्य द्यायचं, जास्त फवारण्या करायच्या नाही, फक्त कीटकनाशक टाकायचं आणि बुरशीनाशक अधूनमधून टाकायचं, बाकी काहीच गरज नाही। वेगवेगळे टॉनिक टाकायची गरज नाही, काही टाकायची गरज नाही। त्यामुळे ही व्हरायटी सर्वात जास्त उत्पादन देणार सिलेक्शन बलदेव 47।